ते समाधान निर्मितीने दिलं. झी मराठी मी नेहमीच म्हणते की माझं माहेरघर आहे. तिथल्या सगळ्या लोकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं आणि त्याची जी पोचपावती मिळते ना ती खूप जास्त समाधानकारक आहे की आपल्यामुळे काहीतरी कोणाचं होतं. हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. झी नाट्य गौरव 2024 हा पुरस्कार सोहळा आहे आणि रेड कार्पेटवर श्वेताताई माझ्यासोबत आहे. कशी असताय? मस्त. अगदीच सुंदर दिसतेस आणि ही नवीन साडी आहे, काय सांगशील? नाही, ही साडी आईची आहे. कानातले आजींचे आहेत. त्या काळात पण हे असे कानातले व्हायचे असं माझं म्हणणं आहे. कानातले आजीच आहेत रिअली? येस, सिरियसली. आणि तेव्हा हे अशा डिझाईन्स व्हायच्या त्या काळात. हे मला फक्त त्याचे ते गोल 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 वाली जी फिरकी होती ती फक्त मी अशी आपली ती पुशबॅक वाली करून घेतली की मला आता घालता येतीलच. बरं ताई, आता झी नाट्य गौरव या पुरस्कार सोहळ्याला आली आहेस, काय सांगशील या सगळ्याबद्दल? खूप कमाल वाटतंय. नाटक म्हणजे जीव की प्राण. त्यामुळे आणि झी मराठी मी नेहमीच म्हणते की माझं माहेरघर आहे. त्यामुळे मला मज्जा येते. मी धमाल मस्ती करायला आली आहे, लोकांचं सगळ्यांचं परफॉर्मन्सेस बघायला आली आहे आणि आज आय एम शुअर की सोहळाच रंगणारच आहे. ताई, स्वतःची एक लक्षात राहणारी भूमिका कोणती आहे की त्या भूमिकेने खूप काही दिलं? मनोमिलन नाटकातली माझी मनी भूमिका आहे. त्यानंतर टेलिव्हिजनवरच्या खूप आहेत. अवघाचे संसारमधली प्रियंका आहे. त्यानंतर व्हेरी रिसेंटली मी झीवरती डॉक्टर डॉन नावाची एक मालिका केली होती, त्यामुळे ती आहे. सो खूप आहेत अशा. आणि या सगळ्यात प्रेक्षकांनी पोचपावती दिलेली आहे, तर एक लक्षात राहणारी पोचपावती की जी घेऊन मी आयुष्य पुढे सरवू शकते, म्हणजे पुढे जाऊ शकते. ते मला असं वाटतं की ते समाधान निर्मितीने दिलं. कारण जेव्हा साताऱ्यात जाऊन प्रोडक्शनला सुरुवात केली आणि तिथल्या सगळ्या लोकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं आणि त्याची जी पोचपावती मिळते ना ती खूप जास्त समाधानकारक आहे की आपल्यामुळे काहीतरी कोणाचं होतं. थँक्यू सो मच ताई. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.